नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 9 बघूया. लॅब अवर त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट रोज ज्याप्रमाणे करता त्याप्रमाणे करून घ्या. मित्रांनो, चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तो आवडलाच तर तुम्ही त्याला लाईक जरूर करा. तर अशा प्रकारे इथे टायपिंग करून घ्या, त्यानंतर सेव्ह करा, ओके करा, एंड एक्झाम करा. एंड एक्झाम झाल्यानंतर कन्फर्म ओके. तर आता आपण बघूया 9th मधलं हे सेल पाथ लर्निंग बघूया कसं करायचं. यामध्ये आपल्याला एकूण 4च स्टेप दिलेले आहे. प्रोसीड करू. स्टार्ट. क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. द टास्कबार इन विंडोज 10 कॅन नॉट बी मॉडिफाय ॲज इट इज अ लॉक्ड ॲट्रिब्यूट ऑफ द डेस्कटॉप. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, फॉल्स. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, वेअर कॅन यू फाइंड द सेटिंग दॅट हेल्प यू टू पर्सनलाइज द लुक ऑफ द टास्कबार. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, a drop down list which appear after you right click in the empty area of taskbar. तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. थर्ड क्वेश्चन आहे, which area of the desktop allow you to add or pin a toolbar to it. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 5 नंबरचं टास्कबार. टास्कबारवर आपण वेगवेगळे डेस्कटॉपवरचे जे आयकॉन्स आहेत, हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत ते पिन करून ठेवू शकतो. आणि लास्ट क्वेश्चन, व्हॉट कॅन यू डू टू गिव्ह अ सी थ्रू इफेक्ट टू द टास्कबार. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, चेंज द ट्रान्सपरन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं हे सेल पाथ लर्निंग पूर्ण झालंय आणि आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ स्टार्ट एक्झाम. प्रॅक्टिकल प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, ओपन अँड क्लोज द टास्क व्ह्यू बाय क्लिकिंग ऑन इट्स आयकॉन. तर आपल्याला टास्क व्ह्यू ओपन करायचं आहे. सगळ्यात सोपं सेशन आहे, याचे उत्तरं सगळ्यात सोपे आहेत. तर कम्प्युटरच्या या खाली टास्क बारवरती हा जो या ठिकाणी सर्चच्या बाजूला जो मेनू आहे छोटासा, याला टास्क व्ह्यू म्हणतात या मेनूला. तर या ठिकाणी क्लिक करा आणि परत तिथेच क्लिक करा आणि सबमिट करा. सेकंड क्वेश्चन, क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉप ऑन युअर सिस्टीम बाय यूजिंग टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप. नाव डिलीट द न्यूली क्रिएटेड व्हर्च्युअल डेस्कटॉप. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप कसा क्रिएट करायचा, तर या ठिकाणी टास्क व्ह्यूला क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी प्लस बटन असेल न्यू डेस्कटॉप, या न्यू डेस्कटॉपला क्लिक करायचं आणि परत या नवीन आलेल्या डेस्कटॉपला तुम्हाला क्लोज करायचे आणि पुन्हा एकदा इथे टास्क व्ह्यूवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. ओपन अ रिसायकल बिन, क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉप ऑन युअर सिस्टीम बाय यूजिंग टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप. नाव ट्रान्सफर द रिसायकल बिन ॲप्लिकेशन टू द न्यूली क्रिएटेड व्हर्च्युअल डेस्कटॉप. स्टार्ट एक्झाम. सिंपल आहे याचं आन्सर. टास्क व्ह्यूला क्लिक करा आणि परत एकदा त्याच ठिकाणी क्लिक करा टास्क व्ह्यूवरती आणि सबमिट करा. बस एवढंच करा, आन्सर बरोबर येईल. लास्ट क्वेश्चन आहे, शो ऑल द ओपन प्रोग्राम विंडोज ऑन व्हर्च्युअल डेस्कटॉप यूजिंग टास्क व्ह्यू इंटरफेस. याही प्रश्नाचा आन्सर त्याच ठिकाणी आहे. टास्क व्ह्यूला क्लिक करायचे आणि परत क्लिक करायचे. तर हे बघा, टास्क व्ह्यूवरती एकदा क्लिक करा आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी क्लिक करा आणि नंतर या ठिकाणी सबमिट करा. तर अशा प्रकारे हे सिंपल होतं डू इट युअर सेल्फ 9 सेशनचं. एंड एक्झाम करूया. तर इथे आपलं हे डू इट युअर सेल्फ पूर्ण झालंय. आता आपण बघूया या सेशनमधलं नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस टूल इज यूज
टू कॅप्चर स्क्रीनशॉट. तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी आपण कोणता टूल वापरत असतो? तर सेकंड इमेजमध्ये दाखवलं बघा, स्निपिंग टूल. तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक स्निपिंग टूल नावाचं ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये जाऊन आपण स्क्रीनशॉट कॅप्चर करू शकतो. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. सेकंड क्वेश्चन, विच कमांड विल यू यूज टू कॅप्चर द न्यू स्क्रीनशॉट इन द स्निपिंग टूल? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, 4th नंबरच्या इमेजमध्ये दाखवलं आहे. तर स्निपिंग टूल जेव्हा असा ओपन होतो, तुम्हाला नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करायचं आहे, त्यासाठी इथे न्यू या ऑप्शनला क्लिक करायचं असतं, न्यू. तर 4th आन्सर इज करेक्ट. थर्ड क्वेश्चन आहे बघा, बाय मिस्टेक इफ यू क्लिक ऑन द न्यू स्निप option in the snipping tool, which command will you use to cancel the capture screenshot? तर चुकून तुमच्याकडनं जर एखादं नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर झाला आहे, पण तुम्हाला तो कॅन्सल करायचा आहे, तर तुम्ही कुठल्या ऑप्शनला क्लिक करणार? थर्ड नंबरच्या इमेजमध्ये दाखवलं बघा. तर या ठिकाणी कॅन्सल नावाचा ऑप्शन असतो, त्या ठिकाणी क्लिक करायचं असतं. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. फोर्थ क्वेश्चन आहे, which option will you select to capture a screenshot of the entire sheet? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, सेकंड नंबरचं. तर या ठिकाणी फुल स्क्रीन स्निप. तर मोडमध्ये क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन स्निपवरती क्लिक करायचं आहे. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर 5 नंबरचं सेशन आहे, क्वेश्चन आहे बघा, 5th, वेअर विल यू क्लिक टू ॲड अ न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉप? तर याचं आन्सर आहे बघा, थर्ड. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी या ठिकाणी न्यू डेस्कटॉपला क्लिक करायचं इथे प्लसवरती. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. सॉरी, थर्ड आन्सर होतं याचं. त्यानंतर 6th नंबरचा क्वेश्चन बघा, वेअर विल यू क्लिक टू क्लोज द डेस्कटॉप वन फ्रॉम युअर टास्क व्ह्यू? याचं करेक्ट आन्सर आहे 4th. Next question, you wish to switch a task from one desktop to the virtual desktop 2. Where will you drag it? तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड इमेज हायलाइट द शिफ्ट की? तर फर्स्ट इमेजमध्ये ज्या की हायलाईट केलेल्या आहेत, या सर्व शिफ्ट की आहेत. तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड इमेज हायलाइट द स्पेशल कीज? तर कीबोर्डवर स्पेशल कीज कोणत्या आहेत? मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पण पाहायला मिळतात. तर स्पेशल की थर्ड नंबरच्या इमेजमध्ये दिलं आहे. तर या सर्व स्पेशल कीज असतात. And last question, if you want to change the desktop background picture, window color and sound in one go, which option will you click on? तर हे सर्व गोष्टी एकदाच आपल्याला जर बदलायच्या असतील, तर आपण कुठल्या ऑप्शनला क्लिक केलं पाहिजे? तर यामध्ये थीम नावाचा एक ऑप्शन असतो, त्यामध्ये जाऊन एक थीम बदलली की आपलं सगळ्या गोष्टी एकदाच बदलतात, पिक्चर, बॅकग्राऊंड, साऊंड. तर 4th आन्सर इज करेक्ट. तर या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं इथे. आणि आता आपण बघणार आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ यू वॉन्ट टू मेक फ्रेंड्स अँड डिस्कस टॉपिक विथ इच अदर, विच अ वेबसाईट यू मे रेफर टू? तर याचा आन्सर आहे बघा, फेसबुक. जर मित्र बनवायचे असतील तर फेसबुकवर जाऊन तुम्ही बनवू शकता. सेकंड क्वेश्चन, दिस सोशल नेटवर्किंग साईट इज यूज फॉर प्रोफेशनल बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, थर्ड, लिंक्ड इन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेबसाईट स्पेशली डिझाईन टू अलाव व्हिजिटर्स टू यूज देअर ब्राउझर to add, edit or delete the site content? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, फर्स्ट, विकी ही वेबसाईट आहे, विकिपीडिया, त्यावर आपण हे काम करू शकतो. अँड लास्ट क्वेश्चन, लिंक्ड इन इज
social networking site that you should visit if you are looking for employment. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. तर या ठिकाणी आपलं हे एंड टेस्ट सेशन कॉम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली आहे. आपण करूया एंड एक्झाम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेशन पण पूर्ण झालं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल.